हाय फ्रेंड्स, आज मी पुन्हा आलेली आहे 5 नवीन इंग्लिश वोकॅब्युलरीज घेऊन. तर चला तर बघूयात. वर्ड्स टू शो द ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड मीन्स कृतज्ञता व्यक्त करणे. पहिल्यांदा हाच वर्ड बघूयात आपण. ग्रॅटिट्यूड म्हणजेच आभार किंवा कृतज्ञता. ओके. ग्रॅटिट्यूड फॉर एक्झाम्पल, आय वॉन्ट टू एक्सप्रेस माय ग्रॅटिट्यूड टू यू फॉर टीचिंग मी. ओके. मला तुमचा आभार मानायचा आहे तुम्ही शिकवल्याबद्दल. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल इज आय वुड लाईक टू एक्सप्रेस माय ग्रॅटिट्यूड फॉर युअर सपोर्ट. तुमच्या सपोर्टबद्दल मला कृतज्ञता व्यक्त करायची आहे, असं त्याचा अर्थ आहे. ग्रॅटिट्यूड टू नंतर आपण पर्सनचं नेम सांगायचं आणि फॉर नंतर रिझन सांगायचं. जसं की मी इथं टू नंतर यू सांगितलं म्हणजे मला तुमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आणि इथं फॉर नंतर रिझन सांगितलं की कशासाठी करायचे, मला कृतज्ञता व्यक्त कशासाठी करायचे, तर सपोर्टसाठी. ओके. तर मग आता आपण बघूयात. ओके. तुम्हाला हा वर्डचा मिनिंग कळाला आहे. ग्रॅटिट्यूड मीन्स आभार किंवा कृतज्ञता. चला आपण बाकीचे वर्ड्स पाहूयात. प्रोफाऊंडली ग्रेटफुल म्हणजे मनापासून खूप खूप धन्यवाद किंवा अत्यंत कृतज्ञ. एक्झाम्पल्स, आय एम प्रोफाऊंडली ग्रेटफुल टू माय पेरेंट्स. मी माझ्या आईवडिलांची अत्यंत मनापासून धन्यवाद आहे, अत्यंत कृतज्ञता आहे. ओके. आय फील प्रोफाऊंडली ग्रेटफुल फॉर युअर गायडन्स. मी तुमच्या गायडन्सबद्दल अत्यंत तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद करतो. ओके. नेक्स्ट वर्ड इज इंडेप्टेड. इंडेप्टेड म्हणजे ऋणी. वी कॅनॉट रिपे देम फुल्ली. आपण त्यांचं ऋण कधीही फेडू शकत नाही. त्यांच्यासाठी आभार व्यक्त करताना आपण हा इंडेप्टेड हा वर्ड यूज करतो. जसं की आय एम डीपली इंडेप्टेड टू माय टीचर्स. मी माझ्या शिक्षकांची खूप ऋणी आहे. वी आर इंडेप्टेड टू अवर सोल्जर्स. आपण आपल्या सैनिकांचे ऋणी आहोत. ओके. द नेक्स्ट वर्ड इज अप्रिशिएट. अप्रिशिएट म्हणजे कौतुक करणे, आभार व्यक्त करणे. आय रिअली अप्रिशिएट युअर हेल्प. मी तुझ्या मदतीचं कौतुक करते. आय वुड लाईक टू एक्सप्रेस माय अप्रिसिएशन फॉर युअर एफर्ट्स. मला तुझ्या कामात तू जे काही एफर्ट्स घेतले, तुझे काही प्रयत्न घेतलेत त्याबद्दल तुझं कौतुक करायचं आहे, असा याचा मिनिंग होतो. नेक्स्ट वर्ड इज ॲक्नॉलेज्ड. ॲक्नॉलेज्ड म्हणजे मान्य करणे किंवा स्वीकारणे. ओके. एखादा प्रोजेक्ट वगैरे करतो ना, लास्टला ॲक्नॉलेजमेंट असं एक टायटल असतं. त्यामध्ये आपण काय करतो की आपल्याला प्रोजेक्ट दरम्यान कोणी हेल्प केली, कुठून आपल्याला हेल्प झाली, त्या प्रत्येक व्यक्तीला तिथं मेन्शन करतो. म्हणजे आपण हे मान्य करतो की त्यांनी आपल्याला हेल्प केली आहे, स्वीकारतो आपण तिथं. दॅट इज हा ॲक्नॉलेज. ओके. तो ॲक्नॉलेजमेंट हा वर्ड ॲक्नॉलेजपासून आला आहे. ॲक्नॉलेज म्हणजेच मान्य करणे किंवा स्वीकारणे. एक्झाम्पल्स, आय ॲक्नॉलेज युअर सपोर्ट ड्युरिंग हार्ड टाईम. कठीण काळात तुम्ही केलेल्या मदतीला मी मान्य करते. ओके. शी पब्लिकली ॲक्नॉलेज हर टीम्स कंट्रीब्युशन. तिने पब्लिकली लोकांसमोर तिच्या टीमचं योगदान मान्य केलं, असा याचा अर्थ होतो. ओके. होप यू एन्जॉय ऑल द वोकॅब्युलरीज. लेट्स रिकॉल इट अगेन. प्रोफाऊंडली ग्रेटफुल मनापासून खूप खूप धन्यवाद. इंडेप्टेड मीन्स ऋणी. ॲप्रिशिएट मीन्स कौतुक करणे. देन ॲक्नॉलेज म्हणजे मान्य करणे किंवा स्वीकारणे. आणि ग्रेटफुल म्हणजेच आभार. बाय.